चला पाहूया हे कोड स्पाय AI कसं मदत करतं. प्रिया नावाची एक टीम लीड आहे. तिच्या अंडर 6 डेव्हलपर्स काम करत आहेत. ते डेव्हलपर्स कधीकधी AI टूलचा वापर करून कोड लिहितात, तर कधी स्वतःहून कोड लिहितात. आता हा कोड जेव्हा तिच्याकडे कोड रिव्ह्यूसाठी जातो तेव्हा तिला हे डिटेक्ट करणं, शोधणं फार कठीण होतं की कोणता कोड हा AI जनरेटेड आहे आणि कोणता कोड हा ह्युमन रिटन आहे. यावेळी तिला कोड स्पाय मदतीला आलं. तिने कोड स्पाय AIवरती स्वतःला रजिस्टर केलं आणि त्यांचा पूर्ण कोड हा स्कॅन करून घेतला. कोड स्पाय याने लगेचच तिला हायलाईट करून दिलं की हा कोड हा प्रेडिक्ट करतोय जास्तीत जास्त AIने लिहिलेला आहे, तर हे फंक्शन्स आहेत जे AIने लिहिलेले असावेत. आणि त्याने अगदी क्लिअरली सांगितलं की हा भाग AI जनरेटेड आहे. या 3 फाईल्स या पुन्हा नीट रिव्ह्यू कर. तिला अचानक सगळं व्यवस्थित कोणत्या गोष्टीवरती कोड रिव्ह्यूचं कॉन्सन्ट्रेट करायचं हे तिला कळलं. तर कोड स्पाय AI काय करतं? कोड स्पाय AI तुमचा कोड बेस स्कॅन करतं आणि सांगतं तुम्हाला की कोणता कोड हा AI जनरेटेड आहे आणि तो सहज डिटेक्ट करून देतो. तो सस्पिशियस कोड, फंक्शन आणि कंप्लीट फाईल्स हायलाईट करतो. तुम्हाला त्याचा AI स्कोर देखील देतो, जेणेकरून तुम्ही समजू शकता की कोणती फाईलमध्ये जास्त AI यूज केला असावा. कोड स्पाय तुम्ही तुमच्या गिटहबमध्ये आणि व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये देखील वापरू शकता. तुम्ही तुमच्या चेक इन चेकआउट प्रोसेसमध्ये इन्क्लूड करू शकता. कोड स्पाय तुम्हाला खात्रीलायक सांगतो की हा जो कोड आहे हा मॅन्युअली लिहिलेला आहे आणि हा AIने जनरेटेड आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य त्या ठिकाणी तुम्ही जर रिव्ह्यू करत असाल तर कॉन्सन्ट्रेट करू शकता. त्यामुळे काय होतं की तुमचे एफर्ट्स कमी होतात. AI जनरेटेड कोडवर तुम्ही फोकस करून रिव्ह्यू देखील करू शकता आणि त्यामुळे कोड बेस सेपर होऊ शकतो. एक लक्षात ठेवा, कोड स्पाय तुम्हाला AI वापरण्यापासून थांबवत नाही. तो फक्त कोड सिक्युअर करतो, क्लीन करतो आणि ट्रस्टवरती करतो.